जय जय रघुवीर समर्थ। भक्तांनो, राग कुणाला येत नाही। राग ही एक नैसर्गिक भावना आहे, पण योग्य ठिकाणी व्यक्त झाली तर ती चांगली आहे। नाही तर वर्षानुवर्षे जोपासलेली नाती फक्त रागामुळे क्षणात तुटून जातात। बऱ्याच वेळा आपल्या भावना कंट्रोल करणं हे अशक्य होऊन बसतं आणि त्यामुळे आपला राग हा जास्तच उफाळून येतो। काही वेळा तर दुसऱ्यांना कंट्रोल करण्याच्या नादात आपणच जास्त बोलून बसतो। असं म्हणतात की तलवारीने झालेल्या जखमा भरून येतात, पण जिभेने झालेल्या जखमा कधीच भरून येत नाहीत। परिस्थिती पहिल्यासारखी होण्यासाठी खूप वेळ जाऊ द्यावा लागतो। अनेकांना राग आवरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, पण त्यांना यश काही मिळत नाही। तर भक्तांनो, जर एखाद्या वेळी तुम्हाला अन्याय झाल्यासारखं वाटत असेल तर ते समोरच्या व्यक्तीला स्पष्ट सांगा। आपल्या मनात भावना कोंडल्या गेल्या तर त्याचा उद्रेक रागाच्या रूपामध्ये होतो। मग अशा वेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना तुम्ही सांगितल्या तर प्रॉब्लेम पण दूर होतो आणि तुम्हाला राग पण येत नाही। मित्रांनो, स्वतःला त्रास करून घेऊ नका। बरेच लोक राग आल्यावर ते भिंतीवर डोके आपटून घेतात किंवा एखाद्या कडक जागेवर जोरदार पंच मारतात। अशामुळे राग जाणार नाही, पण या उलट शरीराला जखम होण्याचा धोका असतो। शरीराला त्रास झाल्यावर परत चिडचिड होते आणि त्याचबरोबर मानसिक त्रास तुमच्या शरीराला व्याधी निर्माण करू शकतो। मित्रांनो, जर तुम्हाला राग आला तेव्हा हा एक सोपा उपाय करा। रागामध्ये दीर्घ श्वास घ्या। तुम्ही जर दीर्घ श्वास घेण्याची नेहमी प्रॅक्टिस केली तर त्याचा परिणाम तुमच्या मनावर कंट्रोल व्हायला सुरुवात होते। राग आल्यावर जागच्या जागी जर तुम्ही 3 वेळा दीर्घ श्वास घेतला तर तुमचा स्वतःवर कंट्रोल येतो आणि तुम्हाला शांतपणे विचार करता येतो। याचा सरळ परिणाम तुमच्या रागावर होतो। त्यावेळी तुमचा राग दूर झालेला असतो आणि तुम्ही शांतपणे परिस्थितीला सामोरे जाता। मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्वतःच्या रागाचा पॅटर्न ओळखा। राग यायला लागल्यावर शांतपणे स्वतःचे आत्मपरीक्षण करायला हवे। मला इतका राग का येत आहे, यामागील कारणाचा शोध घ्यायला हवा। राग करणे खरंच गरजेचे आहे का? अशा प्रकारचा विचार केल्यावर आपला राग दूर होतो आणि परिस्थितीला माणूस प्रॅक्टिकल होऊन सामोरा जातो। मित्रांनो, राग आल्यावर स्वतःवरील कंट्रोल कधी सोडू नका। अनेकदा लोक राग आला की आजूबाजूला असलेलं सामान फेकतात किंवा समोरच्या व्यक्तीला मारहाण करायला सुरुवात करतात। तुम्ही जर तितका वेळ शांत राहण्याचा प्रयत्न केला तर तुमचा मोठा फायदा होऊ शकतो। एक तर तुमची खराब होण्याची इमेज वाचू शकते आणि दुसरं म्हणजे तुमचं होणारं नुकसान तुम्हाला थांबवता येतं। मला माहिती हे काही सोपं काम नाही, पण हळूहळू प्रत्येक वेळी राग आल्यावर ही ट्रिक वापरल्यास काही दिवसांनी याचा फायदा तुम्हाला नक्कीच दिसायला लागेल। मित्रांनो, जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतील अशा वेळी त्या ठिकाणांहून निघून बाहेर फिरायला जा। यामुळे तुम्हाला रागावर कंट्रोल होण्यासाठी मदत होऊ शकते। भांडणाच्या ठिकाणाहून दूर गेल्यावर माणूस लवकर शांत होतो। अशा वेळी तुमचा राग दूर होऊन तुम्ही योग्य पद्धतीने विचार करायला लागता। मित्रांनो, जर तुम्हाला लहान सहान गोष्टींवरून राग येत असेल, काही गोष्टी घडून गेल्यावर केलेल्या रागाचा पश्चाताप होत असेल, तर एक काम करा। जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा काही सेकंदासाठी श्वास रोखून धरा। त्यामुळे तुमचे लक्ष रागावरून हटून तुमच्या श्वासांवर केंद्रित होईल आणि त्यानंतर तुम्ही अतिशय शांत झालेलं असाल आणि मग त्यावेळी तुम्ही शांतपणे समोरच्या व्यक्तीला उत्तर देऊ शकता। अशाने तुम्हाला चांगलं वाटेल। भक्तांनो, संतांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच राग आला नाही।
जर आपल्याला त्यांच्यासारखं जीवन जगावं वाटत असेल, म्हणजेच जर आपल्याला रागापासून मुक्ती हवी असेल, तर गौतम बुद्धांची ही कथा नेहमी लक्षात ठेवा. भक्तांनो, एकेकाळी महात्मा गौतम बुद्ध एका गावात उपदेश करत होते. त्या प्रवचनामध्ये गौतम बुद्ध सांगत होते की क्रोध ही अग्नी आहे, क्रोध ही ज्वाला आहे, क्रोध हे विष आहे. क्रोध ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये तुमचा संयम सुटतो. राग येत असताना राग आलेल्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीचे नुकसान करायचे असते. भक्त हो, तुम्हाला राग येईल आणि त्या रागामुळे दुसऱ्याचे नुकसान होईल. हे कसे शक्य आहे? हे कधीच होऊ शकत नाही. होय, असे नक्कीच होईल की त्या रागामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमची मानसिक स्थिती निश्चितच बिघडेल. तुमची शारीरिक स्थिती बिघडू शकते. रागाच्या भरामध्ये तुम्ही असे काहीतरी कराल किंवा असे काहीतरी बोलाल की त्यामुळे तुमची प्रतिष्ठा खराब होईल. राग म्हणजे तुम्हाला स्वतः विष प्यायचे आहे आणि त्या विषाचा परिणाम दुसऱ्याच्या शरीरात पाहायचा आहे. पण हे कसे असू शकते? जेव्हा तुम्ही स्वतः रागाची विष पीत असता तेव्हा त्याचा परिणाम तुमच्यावर होतो. जेव्हा गौतम बुद्ध हे उपदेश देत होते त्यावेळी प्रचार करत असताना गावातील लोकांनी जमवलेल्या गर्दीमध्ये एक संतप्त व्यक्ती बसला होता आणि गौतम बुद्धांचा उपदेश ऐकून त्या व्यक्तीला अधिकच राग येत होता. कारण कुठेतरी तो माझा अपमान करतोय असं त्या व्यक्तीला वाटत होतं. रागाबद्दल महात्मा गौतम बुद्धांचे हे प्रवचन ऐकून संतप्त व्यक्ती इतका संतप्त झाला की तो गर्दीतून उठला आणि महात्मा गौतम बुद्धांच्या तोंडावर जाऊन थुंकला. या कृत्याने गावातील लोक आणि शिष्य खूप संतापले. त्यांचा राग इतका प्रचंड होता की त्यांनी त्या संतप्त व्यक्तीला मारण्याचा निर्णय घेतला. पण महात्मा गौतम बुद्धांनी लोकांना शांत केले. त्यांनी त्या संतप्त व्यक्तीला अतिशय शांत स्वरात विचारले, भाऊ, तुला माझ्यासोबत आणखीन काही बोलायचे आहे का? आणि काही तुला करायचं आहे का? संतापलेली व्यक्ती काहीच न बोलता तिथून निघून गेली. तो गेल्यावर गावातील सर्व लोकांनी आणि शिष्यांनी गौतम बुद्धांना विचारले, हे देवा, तो बुद्धिहीन माणूस तुमच्या तोंडावर थुंकून निघून गेला आणि याचा तुम्हाला काहीच राग आला नाही का? हे कसे काय असू शकते? महात्मा गौतम बुद्ध म्हणाले, क्रोध हा अग्नी आहे. तो ज्वालामुखी सारखा आहे. त्याला पकडले तर अनर्थ होईल. त्याने एक आपत्ती केली म्हणजे काही चुकीचे काम केले आणि जर मलाही त्याच्यासारखा राग आला तर अनर्थ होईल. म्हणजेच त्या ठिकाणी चुकीची कामे घडली असती. ती व्यक्ती कदाचित काही संकटात सापडली असेल, एखाद्या गोष्टीची काळजी करत असेल, ज्यामुळे त्याने हे चुकीचे काम केले. गावातील सर्व लोकांना महात्मा गौतम बुद्धांचे शब्द चांगले समजले आणि त्यांचा राग कमी झाला. त्यानंतर महात्मा गौतम बुद्ध दुसऱ्या गावात प्रवचन देत होते. त्याच वेळी तो संतप्त झालेला व्यक्ती महात्मा गौतम बुद्धांच्या पाया पडून रडू लागला आणि त्यांना म्हणाला, हे महात्मा, माझा राग आता शांत झाला आहे. मी काल केलेल्या वाईट कृत्याबद्दल मला खूप खेद वाटतो. माझ्या आयुष्यात अशी पहिलीच वेळ आहे की मी कोणावर तरी रागावलो आणि ती व्यक्ती मला काहीच बोलली नाही आणि त्यांना राग सुद्धा आला नाही. काल मी केलेल्या कृत्यासाठी कुणीही मला मारायला आले असते. काल रात्रीपासून मी झोपलो नाही. सकाळपासून मी तुम्हाला शोधत होतो आणि तुम्हाला शोधल्यावर मी तुमच्या पाया पडलो. मला क्षमा करा. महात्मा गौतम बुद्ध म्हणाले, हरकत नाही, मी ही गोष्ट फार आधीच विसरलो आहे. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, तुम्ही महान आहात. एवढं सगळं होऊनही तुम्ही माझ्याशी नम्रपणे बोलत आहात. मला दोष देण्याऐवजी माझ्या दोषांचे समर्थन करा. या निर्विकार रागामुळे मी केलेल्या पापाबद्दल माफी मागतो. गौतम बुद्ध म्हणाले, तो अगदी या प्रेमळ भावनेने मागितलेल्या माफीमुळे
मी तुला तुझ्या क्रोधाच्या अग्नीपासून मुक्त केले आहे. जा आणि आनंदी राहा. तर भक्तांनो, दुसऱ्यांना रागावून आपण आपले मन खराब करतो. रागाच्या भरात आपण जिभेने कुणालाही वाईट बोलतो, कुणालाही उलट बोलतो. रागावून विनाकारण आपण कोणाशी तरी भांडण करतो. राग आल्याने तास, दिवस, आठवडे, महिने किंवा वर्षानुवर्षे आपल्या निरर्थक कामाची चिंता करत राहतो. कधी कधी आपण रागाच्या भरात असे काहीतरी करतो जे आपल्या मृत्यूनंतर सुद्धा संपते. जेव्हा आपण अयोग्य अशा गोष्टी सहन करू शकत नाही तेव्हा आपला स्वभाव चिडखोर होतो आणि आपल्याला तेव्हा राग येऊ लागतो. पण त्या रागामुळे कोणाचे तरी नुकसान होत आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग आला किंवा कोणाला काही बोलून राग आला तर कुठेतरी आपलेच नुकसान होत असते. त्या रागामुळे समोरची व्यक्ती जी तुम्हाला काहीतरी बोलेल, ज्यामुळे तुम्ही चिडाल आणि तो शांतपणे निघून गेला, तर त्याला जे काही करायचे होते ते त्याने केले. पण तू काय करत आहेस? रागावून तुम्ही स्वतःला शारीरिक किंवा मानसिक नुकसान करत आहात. ज्या गोष्टींवर तुम्हाला राग येतो त्या गोष्टीचा शांत मनाने विचार करण्याचा आणि त्या गोष्टीला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि गंभीरपणे सांगायचे झाले तर तुम्ही रागावणे थांबवा, कारण तुम्हाला समजेल की यामुळे फक्त आणि फक्त तुमचेच नुकसान होईल आणि इतर कोणाचेही नाही. तर मित्रांनो, संयम मंथन करताना योग्य कर्म करा. हुशारी हा सर्वात मोठा योग आहे आणि दुसऱ्याच्या बोलण्यावर कधीच रागावू नका. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.